अयो होय का तुझ्या बापाची तर दोन दोन गाड्या पाहुणे बिवणे आलेत काय घेतलेत माझ्या बापाने, माहित नाही का तुम्हाला? घेतले तुझ्या बापानी लोकांच्या थांबल्या असते तिथून घेतलेत काय सांग तू आ? चल लवकर चल करमत नाही मला माहिती आहे ना तुझ्या बापाला 8 बघितल्याशिवाय दिवसाला इकडेच यायला लागतं सारखं तुम्हाला ना. इथं इकडे आले शेवट करमत. थांब टाकी घेऊन देतो ना नको नको आव नको. अरे जड आहे तुम्ही कशाला येड्यावानी करताय? का तेवढंच मामा खुश होऊन मायावर आणि टाकी नेऊन दिल्यावर मग घरनं आणायची ना भरलेली, इथं कशाला कोणाची तर असेल का? येऊ द्या भांडण आमच्या घरी. घरनं नसती इथून घेऊन जायची असती भरलेली तुला काय कळत का चल अहो नीट चाल की. अहो काय इज्जत जायचं का? नीट चाल. पूर्वा काय हो दादा? काय करू राहिली? अहो काय नाही, पाणी तापवतीये. तापलं नाही का अजून? नाही नाही. मग जाळ घाल त्याच्यात जाळ घाल. हो हो तेच करतीये. पूर्वा इकडे ये का? आले आले. काय होत आता? ते तिकडे पाय बरं तो दाजी पाय लिहिची खेळत आलाय लेझी? नाशिनी दोघं नवरा बायको तेव्हा हा, बाई. 4 दिवसाला 8 दिवसाला सासू पळतोय यायला काही वाटत नाही का असं काही हा? मला वाटतंय दाजींची ना स्पर्धा चालू आहे लेझिमची. तुझ्या बापाला कळालं का मी येणार म्हणून सगळ्या कोंबड्या सोडून टाकल्या एवढ्या खातो का मी खुरड्या शिरतात काय कोंबडीच्या? अगं अंड बिंड आहे का बघतोय बघा ती चुलती खालची चुलती आमची बघायला लागली, हसायला लागली माणसं आमच्या वरती. काय नाही लिजिम कळणं का नीट झालं तुम्हाला? गप गा मला तसं चालता येत नाही अरे मामा तर स्वागताला बसलाय काय हे आमच्या माग हाय रोज बरं आहे आपलं. बरं आहे ना येतो चहाला संध्याकाळी का मामा बरं आहे का हा बरं आहे आमचं. पाया पडायला महत्वाचं असतं ना कशी आहे टोपी काय घेता मी बरीच आई पळत आहे ना सारखं बाहेर. कशी आहे अरे जा दाजीला बी भेटायचं असतं ना दाजी ए, बाबा मामा जरा सरकायचं ना बाजूला दादा दापला त्याला आता तुमचा लाडाचं जाव आहे. 3 दिवसाला 4 दिवसाला पडतो. उठा तुमच्या त्याला सासरा दिसला का सासराच्या बोकाटी बस सुटला. मला वाटलं मुख तिथं त्याच्यामुळे काही बसलो काम होतं की इकडे यायचं. तुम्ही दिला करून असला नवरा पिताना मला 4 दिवसाला ना 8 दिवसाला सासरा पळतोय. आता पाळणार किंवा पाळण्यात. नाही यायचं नाही का यायचं नाही का जावायनी जावा की किंमत आहे का नाही काय गाव बघत आहे इकडं हा मला तिकडे करमत नाही तुमचं तोंड दिसत नाही मला इथं दिसत तुमचं तोंड फोटो काढून दे माल फोटो पाहायचे नाही. त्याला हार घालू का हार घालू दाजी काय बोलायला लागले? दादा जिवंत आहे ना. मग मला कसं ते फोटो काढून दे म्हणून दाजी पण तुम्ही असं पिऊन पिऊन काय येतं बरं? यायचं तर नीट या ना. बघा लोक कसे हसायला लागले. तू यासाठी येतो मी नाही याचं तोंड बघतोय मी अयो. म्हणजे याच्यासाठी म्हणजे मला करमत नाही ना म्हणजे घरी करमत नाही तुमच्यामुळे येतो मी हात काढा जरा. नक्की दादामुळे येतं का माझ्यामुळे येतं दाजी? तुम्ही मटण खायला कोणामुळे नाही? मटण खायला अंडी खायला. आणि ते कोंबड्या का मग सोडल्या तुम्ही हा कोंबड्या कुठे आहेत वापल्या द्या वापल्या. कस काय आपले म्हणजे जायला काही किंमतच कारण नाही तुम्ही दर 4 हप्त्यातून 2 वखत 4 वखत येत्या महिन्यातून किती घरी खात्या तुमच्या सगळ्या कोंबड्या संपून टाकायला लागले तुम्ही. आता बोकडे पाळून दाजी नेक्स्ट टाइम येताना ना तुम्ही तुमच्याच कोंबड्या आणायचे. आमचे कोंबड्या खाऊ खाऊ संपायला लागले. मग आता कोंबड्यांना काय त्यांना आयतं खाऊ घाले त्यांना काहीतरी कापून खाल्लं पाहिजे ना नाही तर किती वाढते ना कोंबड्या दाजी पण तुम्ही ना नीट येत जा. लेझिम खेळतच येत नसतं. घरीच असं तापा तापा टाकायचा. बरं मी काय म्हणतो हा. आपण दोघांना पिक्चरला जाऊ काय काय वाचा पिक्चरला नेतो मेवणीला लाडक्या अहो काय जावाय बोल राहिले तुम्ही? काय तिचं लग्न जमले काय बस लग्न जमलं मला नाही तर कस काय जमवलं तुम्ही म्हणजे मी जावं आहे का नाही तुमचा काय मानपान आहे का नाही माझा काय काय जमवलंय तिचा नवरा आता येणार रे. जर आला विचारलं माई बायको कुठे गेली नवरा मी काय सांगायचं तिच्या दादी सगळं पिक्चर पाहायला गेली काय नवरा कस काय अजून लग्न व्हायचंय होणार रे. पण ती घरच्याला येऊ राहिली काय करायचं लग्न कसं करायचं मी काय सांग- विचारपूस करायला येणार नाही ऐका मी मोठा जावं आहे का नाही आहे ना. मग माझे बी काही विचारपूस आहे का नाही हिचं लग्न ना करून माझ्या संग लावून द्या दोघी बहिणी सांगत राहते दाजी तुम्ही काय सटकले बिटकले की काय? नाही नाही तर एक हायतीच सांभाळायची करण नाही. मनी 2-2 द्या. अरे ही काय मी तरडत काय तू कशी काय मग हसत ना लय आनंद झाला मला. नाही नाही दादा मला वाटतं दाजींचा ना मेहुनीवर डोळा आहे. म्हणूनच त्या करता रे ना
तो लग्न जमू टाकले मी. हा, पण मला विचारायचं ना कस काय जमवलं, कोण आहे मुलगा, खातो पितो का काय करतो का असं झेडतो? तुमच्या वाणी नाही. बाई. जरा हे आले पा, हे जावई पा. नमस्कार. मुलगा एक नंबर आहे, चांगला हे का? handsome आहे. हा. हा? गप, मला नाही आवडलं तो, कॅन्सल. चांगला आहे की हे कोण आहे पाहुणे? मला आवडलं की जावई ना मोठा आहे मी या घरचा जावाय. तुमचे साडू शोभत नाही पण तुम्हाला जावं. लय पेत लय पेत. ते कपडे होय, कपडे काय आणि टोपी काय घातली? ते लेझिमच्या स्पर्धेत ए राहू दे त्यामुळे नवऱ्याची नको बाजू गो होणाऱ्या. गपरे तू मला आवडलेला नाही. बरं जाऊ दे, आता ठरलंय ना तर ठरू दे. मग आता कसं आहे, साडू भाऊच झाला म्हणायचं ना. होय, जरा येतं साईडला, जरा महत्वाचं बोलायचं. वास येतोय लय. नाही तस मी काय म्हणतो, जरा जप बर का, लहान आहे जावई. बसव मामा कळत आहे मला. हा चला थोडी चोडी घेऊन नाही ऐका झाला. मी नाही घेत. अहो मी नाही घेत. कस काय नाही घेत, मी घ्यायला होतो ना. त्याशिवाय सासरोडीत पाय नाही ठेवत आपण. अहो पण मामाला कळलं तर काय म्हणते? काय होतं हा? चल मी आहे ना. जायचं. आलो तर आम्ही कोंबड्या घेऊन येतो, कोंबड्या साडू भाऊला खायला. आलो हा 5 मिनिटात आलो. अहो पण झाले बाय. आश्चर्य कोंबड्याच घेऊन येते. आश्चर्य हा. तो नवराच्या पाहुण्याला जर बिघडावलं मग पाय बर का. पण हिचा नवरा ना पिणार नाही, तसा तो चांगला मुलगा आहे. तुम्ही कशाला सर्व कोंबड्या विकायच्या? हे तुला काय माहिती, हिचा नवरा पेत नाही म्हणून. काय दादा, गेल्या आठवड्यात बोलला नाही का मला, पोरगा एक नंबर आहे, चांगला आहे, नोकरीला आहे, व्यसन नाही त्याला कशाचं. हा तुला फोन केला नाही का मी सांगितलं होतं आज. यांना नाही सांगितलं म्हणून बरं झालं, नाही तर आतापर्यंत मोडलं असतं लग्न. पूर्वा, हा तुला तुझ्या मनासारखा नवरा भेटला नाही का ग? हा ते तर आहे. होय ग, लग्न झाल्यावर कसं असतं ग? कसं असतं सांगू का? हा. नवरा चांगला असला ना मग बायकोच नवऱ्याला समजून घेते, पण पिणारा नसावा पाहिजे बघ. म्हणजे कसं बाईना चांगला संसार करते. काय बाई, तसलं बेवडं पडलं माझ्या गळ्यात. काय सांगते तुला, एक टाइम पेला असतं तर ऍडजस्ट केलं असतं, पण ते 24 तास नशातच असतो. नुसता अंडी खा मटण खा हेच करत असतो. काय माहिती तुझावाला कसा निघतोय बाई. नाही ग, माझा नवरा ना खूप चांगला आहे. आणि तुला माहितीये का, तो निर्व्यसनी सुद्धा आहे. माझं नशीबच फुटकाय. जाऊ दे. नाही काय? नाही, तुम्ही असं म्हणते, तू आता पूर्वाशी म्हणती तो नवरा बिगर वेस नाही बरोबर. हं. पण आता कसा निघतो पुढं का आपल्याला काय माहिती, आपण का त्याच्या पोटात घुसलोय का. हा? ते तर आहे. आता ये हिच्या नवऱ्याने गावात नेलाय. जर हिच्या नवऱ्याने जर आज थोडीफार पाजली, उद्या आणखी जास्त पिईल. हा? ते तर आहेच, पण ते तसे नाहीयेत. ते खूप चांगले आहेत आणि समजूतदार पण आहेत. त्यामुळे ते असं करणं शक्यच नाहीये. कारण या आता इथं किती मोठी नुकसान झाली. सारखं 24 तास ते पाहुणे पेल राहते. आणि 4-8 दिवसाला सारखं सासवडेल पळत. खरंय हा? तुमचं. बरं मी काय म्हणतो, आता तो नवरे गेले त्यांना घेऊ त्या पाहुण्याला. ते आता कोंबडा जोंबडा जेवढ्याचे केलं कापून कुपून आणतील. आता हे सरपण घ्या आणि पूर्वा तू त्या 2 गवरे घे आणि चूल पेटवा, करा भाकरी दापा खाऊ दे तो नवऱ्याला. बरोबर. हा? काय कर आता, तुम्हीच सवय लावून ठेवली. सारखं मटण काची सवय लावली. मटण खा, अंडी खा, कोंबड्या खा, बोकड खा. त्या पावऱ्याच्या तिकडे तगड्या बाजू ठेवायचे, इकडे नाही येऊ द्यायचे. आता मी नाही जाणार, आता मी इथंच थांबणार आहे तुमच्यापाशी. आणि थांबव घे इकडं आणि त्याला काढून दे. नाही त्याला काढून दे, मी तुमच्यापाशी हा. थांबणार आहे. घे सरपंच घे. हे अशी पाईप पेपर मध्ये टाकीतेस ना, मग पाय घसरत आपले. कोणी ठेवलं इथं पाईप मध्ये? फेक दे. हा, कोणी ठेवला पाईप? तुम्ही पिऊन आले, पाहुणं पिऊन आले तुम्ही. अहो, तुम्हाला हाय का काय शोधीचा पत्त्या? ते मारत होती ना काय. कुठे कोंबडा? हा? आले का? कोंबडा कुठे कोंबडा? नाही तुम्ही दारू नाही ना पित, तुम्ही निर्व्यसनी आहेत ना, मग तुम्ही दारू लय वाचतोय. हो कोण म्हटलं दारू? मी नाही दारू पेलो. हे दारू पेले, त्यांच्या वासनी मला चढली. वासनी चढली. हा, मी नाही पेत दारू. पण तुमच्या तोंडातून तर गप वास यायला लागलाय. येतोय? त्या अहो साडू भाऊ तो माझा ब्रँड असायची वास येतो त्याचा गापा हा. याला सवय झालेली. पण तुमचा तुला होईन हळूहळू सवय वासाची. पण साडू तुमचा बँड एक नंबर आहे. ब्रँड नाही, ब्रँड आजी, तुम्हाला पण नाही कळत का? एखादा माणूस जर चांगला वागत असेल त्याला दारू पाजून वाईट करायचं, हाय का नाही? म्हणजे आपल्यासारख्या सगळ्यांनाच बनवायचं. दादा, मला ही सोयरीक नाही करायची. लग्न मोडलं. काय मोडलं? सरपण मोडलं. मोडलं. पाहिलं ना त्या नवऱ्याने काय केलं आता. हे काय केलं? आम्ही आहे दोघं साडू.
आम्हाला करा शेंगदाण्याचे लाडू. आयो. कस काय शिर मस्त वारे आपला पटकन. शिर झालं असं आहे. तुमच्या मनासारखं. आताच्या आता निघायचं तुम्ही इथनं. अजिबात यायचं नाही माझ्या बापाच्या दारात. करायची ह्याच्या? हे दादा चांगलं. मामा जाऊ राहत तुरे साडू, करता? इकडं अरे तुरे करता मारे माझे मामा आहेत ते साडू. तुम्ही त्यांना हंता वय मा- हे शोभत नाही तुम्हाला. मग कोण सोबत? मामा माफ करा माझ्या साडूला, माफ करा. हा तुम्ही पण काही खूप चांगलं काम नाही केलेलं आहे, समजलं ना? हे बघा, मला काय हे लग्न बिग्न करायचं नाहीये तुमच्या सोबत. सगळं मोडलं आपलं आजपासून. साडू ही काय म्हणते लग्न मोडलं? मोडलं तर नाही पडलं. तुम्हाला सुद्धा माहिती पोर देणार नाही आता ही. अहो हे बघा मामा, मी पेलो मी, पण आतापर्यंत मी आयुष्यात कधी दारूचा एक थेंब घेतला नव्हता बरं का. ऐका, खरंच नव्हतं घेतला. पण साडू म्हणले तुम्ही प्या पाहुणे, आग्रह केला, लय आग्रह केला पाहुणेनी. हे बघा, मी फक्त थोडस एक पॅक पेलो मामा, पण मी इथून पुढे नाही प्याणार बरं का दारू. आणि आता पर्यंत पण नव्हतो पेलो कधी. हे बघा, मी एकदम निर्व्यसनी माणूस आहे. तू इकडे काय आला लग्न तू इकडे काय आला दोस्त आहे माझा दोस्त. एक मिनिट, माझ्या इथं आयुष्याचा प्रश्न आहे. हा? मामा मला माफ करा, मी चुकलो मी. पण मी आता इथून पुढे दारू नाही प्याणार. आणि आतापर्यंत नव्हतो पेलो बरं का, मी खरंच नव्हतो पेलो. हे बघा पाहुणे, शेवटचं मला एक संधी द्या मामा. तुम्ही पेत नव्हते म्हणून मी हा. तयार झालतो पोर द्यायला. पण तुम्ही आज काय झालं, ते पाहुणे आले, हा. तुम्हाला त्याने गावात नेलं. बळच. हा बरोबर. मग तुम्हाला त्याने पाजली. बरोबर. बरं, एवढं टाळायला तुम्हाला माफ आहे. चालेल. धन्यवाद. जर याच्या पुढे हा जर तुम्ही दारू जर पेले या पाहुण्या बरोबर, पाहिलं कसं पाहुणं करते महापुरीची, आज मोठ्या पुरीची एवढी मोठी नुकसान व्हायले. हा, मी घरात खायला नाही माहिती का. हा? साडूला मी भेटणार नाही. आणि माई पोर मजुरी करून पोटाला खाती. हा? आमचं लग्न तेवढं मोडू नका बरं का. मला साडू बोल ना. मामा सुद्धा मारायचे नाही मला. साडू बोला ना, माझं लग्न मोडू नका. काय म्हणता? या का रट्टे लग्न- तो कापतरी? थांबा. अरे म्हणता? लग्न मोडू नका. अहो मामा खरं सांगतो, पाहुण्याला सवय नाहीये. मी बळजबरी माफ करा एवढे बार मला बी यांना बी. लग्न तुम्हाला कायमचे सोडून द्यायला आता. नाही चुकलं आमचं ना, चुकलं. आपले तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. हा मामा पुढच्या महिन्यात तारीख 3 तारीख हा, ते धरू आपण. तेवढं चुकलं. तुम्ही आता उद्या निवंत या. बायकोच माफ कर. आता पे तुम्ही उद्या निवंत या. माफ कर. हा, काय बोलतो आल्या? दारू प्याल्यामुळे माझा संसार मोडायला लागला होता. बोल पटकन. याच्यावर गाणं तो येतं काय तुम्हाला? म्हणते? म्हणा गाणं. नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा, नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा, लोग कहते हैं मैं शराबी हूँ, लोग कहते हैं मैं शराबी हूँ, थोड़ी आंखों से पिला दे रे हो. तू म्हणून राहणार तू. मी आता जुळलं तिला पसरलं. माहिती चुकी झाली. इथून पुढे नाही करणार मामा. आणि तू आता एक येऊन पुढे सांगतो, हा. जर माझा जावा संग जर दिसला हा. तर इतका मार खाशील. हा. बोला. गाणं ऐकलं मामा मी दारूच उतरली. बरं मामा, मी आता जास्त वेळ नाही थांबत तिथं. मी नंतर येतो. हा, ओके असल्यावर चला येऊ का परत मी? तेवढं यायचं नाही. हो राम राम. अहो, सरपंच. लग्नाच्या आधी चक्रावर तो काय आता सोयरीक मीच जमवली तुझी. अहो ते आले पण बरं झालं. पण हे जावं तर पेताडच आहे. ये आले नंतर ये आले. हा. अहो हे पाहुणे नेलं आणला गावात. हा. अहो आणलं पाजून आणला. हा? पाजून आणलं. हा? पाजून आणलं. तुमच्या बरोबर केलं मला काय सोयरीक मी जमवली. अहो, सरपंच चुकलं माझं, माफ करा मला. हा, कधी पेत नाही, कधी आयुष्यात पेल नाही. शेजारी आहे ना माझा, पहिले चांगला पोरगा आहे. कुणी तुमच्या मोठा जावा आहे ना. याला ठोकायला याला 2 दिवसाला इथे, हा. नाही मान पण हा? येशाल का? येशाल का? याला 2 दिवसाला पुरीचं वाटोळं झालं त्या. बघ, पार पोर बारीक झाली मावली माहिती का? साडू तुमच्यामुळं मी अपमान झाला. हा? मान पण ठेवलं होतं. तुला लाज वाटायला पाहिजे ना. हा, चुकलं. बघू. आता एक काम करू, लग्न 3 महिने लेट. 3 महिने late, 3 हा. महिने जर चांगला जर वागला
तरच लग्न करायला देऊ. हा याला इकडे एका दिवशी येऊन नाही, अजिबात यायचं नाही आता इकडे. इथे नाही यायचं. पुढच्या महिन्यात अजिबात मी सोयरीक मोडून टाकेन. सरपंच सांगतील ते करायचं. पुढच्या महिन्यात 3 तारीख होती. ऐका काय तो नवरा तुला आपण नालाय का? पुढच्या महिन्यात माझ्या नावाला बदनामी करतो पुढच्या माझ्या महिन्यात 3 तारीख होती. हा पुढच्या महिन्यात 3 महिने लेट 3 महिने लेट तारीख हा. सरपंच मध्ये 3 महिने लेट चांगला जर वागला ना हा नाही तर लगेच दुसरी सोयरी घे माझ्याकडे इकडे यायचं पण नाही निघायचं साडू. जोडदार काय जोडदार आहे. हा त्याला. जोडदार हा त्याला. बायको माझी बायको बायको राहू दे. नाही नाही माय पोर राहिली माय पोर इड बायको हा माय पोर इड साडू कुत्रे सुद्धा भोकायला लागलं तुम्हाला. मी घेऊन तू साडू भाऊ मला तुमच्या घरी घेऊन चला आता. अरे मै अजून सोयरीक नाही जमली. माझ 3 महिने लग्न आहे. मला माझ्या घरी कुठं नेऊ? माझ्या घरची त्याच्यानं हाकलून मला घरातून. मी जातो बाबा. बांटी तू दोस्त आहे ना मग आहे ना दोस्त मग चल मग घरी चल चल माशी पण येऊ मग आज. हा हे बघ सरपंच नसते आले ना तर खेळ झाला असता पण आता सरपंच मुळे वाचलो आपण. खरंय. आणि बरं झालं 3 महिने ना लग्न तुम्ही लेट केलं. 3 महिने नाही तो जर 3 महिन्यामध्ये चांगला राहिला वागला तरच पुढे विचार करू आपण. बरोबर. अन्यथा नाही. त्याचं कारण असं आहे तो शेजारी आहे बरं का घरी जरी सगळं चांगलं आहे एकुलतं एक पोरग आहे पण विषय काय झाला माहितीये का हिच्या नवऱ्यामुळे ते बिघडलं हा. आज हा आज काय काय नेमकं दोघांची भेट झाली इड ते जाऊ दे आता ते योग राहत नाही योग काय ते याला लाज वाटायला पाहिजे आपल्याला लग्न करायचंय हा? हा पण पहिली गोष्ट सरपंच तुम्ही मला सांगा दुसरा बोलला की विहिरीत उडी मार तर आपण जाऊन मारणार आहे का? नाही ना मग हे हा समजायला आता हा तुझा होणारा नवरा याने कशाला हे करायचं हा मग मी तेच म्हणते म्हणजे कुणी मग? काय बोललं तर आपण ऐकायचं आणि तेच करायचं. तेच करायचं ऐकायचं त्याच्यामुळे या नाही कारणाने तू काळजीच सोडून नको करू द्यायचं दुसरं तुझं काय मी वाटोळ होऊ देणार नाही मी सोयरीक जमवली बाबराव हो आलं का लक्षात माझं एकतर झालंय ते हा इथं झालंय वाटोळ आधीच आलं का लक्षात पिऊ नाही 24 तास. आणि येला पण तो नीट वागल्याशिवाय पाठवायचं नाही नाही तो आता त्याला दारू बंद केल्याशिवाय ना हा. तुला नांदायलाच पाठवणार नाही मी. अजिबात हा. पाठवायची नाही हा काय तुला मला जड नाही हा. म्हणा काय कामधंदा कर आणि मग पोटाला खाय इड चला तिला काय भेटते तुला हा पण गावातली माणसं काय म्हणते जाऊ दे बरोबर जाऊ दे लोक काय म्हणते याचा विचार नाही करायचा तुझ्या जीवाला सुख आहे का हा. नाही ना मग जगाचं नाही ऐकायचं. शेजा पाजारी मग इथं बरं आहे लोक सगळं अख्खं गाव म्हणते बाबराव जावई पेताडी हा सांगा मग हे पडतं का तुला इडा आले त्याचे जोडीदार पाहिजे की झाले इथपर्यंत आले भेटायला हा, ते बांधते, तो ते बांधते सगळे. ते. चला बाबूराव मला आहे ना मिटिंगचं काय बरं, बरं, मी तुम्ही या. चाललो हा हा. अजिबात काळजी नाही का मला फोन केल्याशिवाय आणि त्याला येऊन नाही द्यायचं बरं, बरं, इथं चालेल. आला तरी हाकलून लावायचं हो. हा तू येणारच नाही मी सांगितलं आला तरी हाकलून लावा चालेल. हा? चालेल चला आता बरं मी काय म्हणतो हा. आता आता स्वयंपाक पाणी करा. करू आपण जेव आता मी काय करतो एखादा कोंबडा धरतो आपलं आहे तिकडे पाठीमाग कुराड करेल हे. तो नवऱ्याने इकडे पाहिलं होते ना पहिले हा. ते आता ते दुसरं कुराड केले तिकडे ठेवले कोंबड्या मग एक कोंबडा कापून आणतो मी हा? बापरे, बापरेला. अरे माझे विकले नाही कोंबड्या नाही, हा. पण तूच कर बर का मला तुझ्या हाताचं जेवण आवडतं बरं. मी मदत कराल तुला. हा चला मग हा चला चला